आज जिकडे बघावं तिकडे मराठी माणूस व्यापारात मागं. एखाद्याला विचारावं काय रे काय झालं, तो सांगतो व्यापारात पडलो. सांगताना पण सांगतो की तो परत कधी उठतच नाही. मराठी माणूस व्यापारात कधी मागं नव्हताच. तुम्हाला माहिती आहे 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याचे व्यापार करायला जायची. वर्षातून किमान 2 मोठी जहाज महाराजांची व्यापारासाठी स्वराज्यातनं बाहेर पडायची. कारण महाराजांना माहीत होतं स्वराज्य मजबूत करायचं असेल तर व्यापाराशिवाय पर्याय नाही. पण काय करणार, दुर्दैव आमचं, आम्ही महाराजांचे हे विचार कधी डोक्यात घेतलेच नाही. शिवरायांच्या या विचारावर चाललो असतो ना तर आज सगळा व्यापार मराठ्यांच्या हातामध्ये असता आणि मराठी माणूस व्यापारामध्ये मागं असं म्हणण्याची पाळी मराठी माणसावर आलीच नसती. पण काय करणार, आम्ही मोठी स्वप्न कधी बघतच नाही. इतिहास घडवायचा असेल तर शिवराय आठवावे लागेल. जय शिवराय, सीताराम.